नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि प्रेम म्हटलं की आपल्याला 2 नावं आठवतात, राधा आणि कृष्ण. कृष्णाला आपण प्रियकर म्हणून जास्त ओळखतो, पण कृष्ण हा सखा म्हणून कसा असावा याबद्दल एक सुंदर अशी कविता वाचनात आली. ती तुमच्यासमोर आज मी सादर करते. कवितेचे कवी कोण आहेत हे समजलं नाही, पण त्यांनी लिहिलंय मात्र अतिशय सुंदर. तर कवितेला सुरुवात करू आणि कवितेचं नाव आहे कृष्ण भेटायलाच पाहिजे. कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला अन कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंध जोडणारा एक हक्काचा सवंगडी पाहिजे. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वय वाढत असतात. त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलत असतात. तसंच ते पूर्वीचं निर्व्याज आणि अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे. आणि याकरताच कृष्ण भेटायलाच पाहिजे. तो कृष्ण ती असू शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते. कधीही आपलं खोलवर मन रित करता आलं पाहिजे. असा हक्का आणि विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे. आपल्या आजूबाजूला तो सापडेलच असं नाही. जोडीदारामध्ये तो गवसेलच असंही नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे. मात्र कधी मनाचा पेंध्या झाला नाही पाहिजे. आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटलाच पाहिजे. खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का? की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अश्वस्त मैत्री होती का? त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्यात आनंदलहरी आणि त्यांचीच ऐकू येत असावी रुंजणारी मुरली. अनेकांच्या मनामध्ये मुरणारा तो मुरली मनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला अन कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे. कृष्ण भेटायलाच पाहिजे. कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. धन्यवाद.